माणसाच्या जीवाची किंमत किती? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंबक कुलकर्णी यांच्यावर हल्ला का झाला? तर हा एक बदल गेल्या काही वर्षातला मला दिसतो आहे. म्हणजे राजकीय हल्ला आणि सामाजिक हल्ला याचा फरक हा तीव्रपणे आपल्याला जाणवतो आहे. राजकीय आणि सामाजिक हल्ल्यातील फरक काय? शाळेची शेजारी एक पानटपरी होती, ती 46 वर्षापूर्वीची जुनी पानटपरी होती. शहरं कशी बिघडत चालली आहेत, कशी बेताल आणि बकाल होत चाललेली आहे. शहराचं बकालीकरण का होतंय? नमस्कार द्या, दर्शनी हिंगे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स महाराष्ट्रवर. तुम्ही जरा इमॅजिन करा की एखाद्या कामामध्ये तुम्ही स्वतःला झोकून घेतलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी किंवा हे काम तुम्ही का करता आहात असा प्रश्न कोणी उपस्थित करत नाही, पण त्याच्या बदल्यात तुमच्यावर जीव घेणा प्राणघातक हल्ला होतो. अशानंतर तुमची रिॲक्शन काय असेल? अर्थातच जसं सामान्य नागरिक असतात किंवा माणूस म्हणून आपण जो आहोत तो आपण घाबरणारच आहोत, पण हे सगळं झाल्यानंतर आपण त्या कामावर फोकस करू शकतो का? त्यासाठीचा जो सहभाग असतो, समाजाचा सहभाग असतो, तो आपल्याला मिळतो का? ह्या असंख्य प्रश्नांची गर्दी झालेली आहे आणि याच्यासाठी निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे अहमदनगर येथे हेरम कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आणि या प्राणघातक हल्ल्यानंतर आता ते त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं अग्रेसर ठरू शकतील किंवा त्यांच्या मनामध्ये नक्की या सगळ्यानंतर काय चालू आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण निमंत्रित केलेलं आहे हेरम कुलकर्णी यांना. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. गेले अनेक महिने आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत आहोत, पण आजचा आपला जो विषय आहे तो तुम्हीच स्वतः आहात. तर या प्राणघातक हल्ल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन नक्की काय काय सुरू आहे तुमच्या मनामध्ये? हा हल्ला झाल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर समाजातून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून माध्यमांकडून जो पाठिंबा मिळाला, त्याच्यामधून माझं मनावर धैर्य कायम राहिलं आणि एकटेपणाची भावना अजिबात आली नाही. किंबहुना आपण बऱ्याचदा अशा नैराश्याचे विचार येतात की आपण काम करू नये, आपण गप्प बसावं, पण तसं काही झालं नाही. उलट माझा जो काही हौसला बुलंद होणं म्हणतो तसं झालं आणि आपण पुन्हा नव्या जोमाने काम करावं अशीच माझी भावना तयार झाली. आणि अनेकदा आपण इतकं चांगलं काम करतो तर मग असं कसं झालं वगैरे असं काही माझ्या मनात आलं नाही, कारण समाज वेगळा आणि असे हे 2-4 विकृत लोक वेगळे, हे पण आपल्याला फरक करता आला पाहिजे. अगदीच मला असं वाटतं हे तुमचं धैर्यच असावं, कारण जनरली असं झाल्यानंतर एकतर फॅमिली आहे, फॅमिली घाबरतात किंवा तो सपोर्ट जो आहे समाजाकडनं तो मिळताना दिसत नाही. याच्या अगदी विरुद्ध तुमच्या बाबत झालेलं आपल्याला दिसून येतोय की अनेक स्तरांवरची लोक जी आहेत ती स्वतःहून स्फूर्तीनं पुढे येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची चर्चा करतात. या सगळ्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? ही खूप सकारात्मक गोष्ट वाटते. म्हणजे आपल्या समाजामध्ये कार्यकर्ता आपल्याला अजूनही मौलिक वाटतो, हे त्याचं मला उदाहरण वाटतं. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर एकूणच लोक हळवे झालेले आहेत. म्हणजे अशी काही घटना घडली की लोक लगेच संवेदनशील होतात, त्याच्यावर बोलतात. तर हा एक बदल गेल्या काही वर्षातला मला दिसतो आहे. म्हणजे राजकीय हल्ला आणि सामाजिक हल्ला याचा फरक हा तीव्रपणे आपल्याला जाणवतो आहे. माझ्या हल्ल्याची बातमी फेसबुकवर लिहिल्यानंतर अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसपींना फोन केला, मला फोन केला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय नेते त्याच्यावर व्यक्त झाले. खासदार सुप्रियाताई सुळे त्यानंतर 1-1.5 तासाच्या आत जिल्ह्यामध्येच असल्यामुळे लगेच प्रत्यक्ष घरी आल्या. त्यांनी पत्रकार परिषद या ठिकाणी घरामध्ये घेतली आणि राजकीय व्यक्तींबरोबरच सामाजिक संघटनांनी पण मला नगर शहरामध्ये येऊन फक्त 3 महिने झालेले आहेत राहायला, पण तरी सुद्धा गेल्या 3 दिवसामध्ये 800 पेक्षा जास्त लोक भेटायला आले. सर्व पक्षांचे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी आणि असंख्य अनोळखी माणसं मला भेटायला येत आहेत. माझी संस्था, माझी शाळा, शिक्षक सर्वजण पाठीशी आहेतच, परंतु महाराष्ट्राच्या अनेक गावांमधून अनेकांना येऊ नका यासाठी मला आग्रह करावा लागतो. अगदी जालना, औरंगाबाद, नाशिक इथपासून कार्यकर्ते भेटायला येत आहेत. विश्वंभर चौधरी पण घरी येऊन त्यांनी पण तिथे पत्रकार परिषद घेतली आणि आमचे जे मुख्य अहमदनगरचे जे सगळे स्थानिक नागरिक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, निर्भय बनव आणि सर्व पुरोगामी चळवळीतले,
हे खूप संघटित झाले आणि त्यांनी लगेच एसपींकडे जाऊन त्यांना निवेदन दिलं, त्यांच्यावर दडपण आणलं. नगरची माध्यमं सुद्धा अगदी त्यांच्या इतर सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून प्रत्येक नेता किंवा प्रत्येक त्यातली अपडेट ह्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी नोंद घेतली, पोलिसांवर दडपण ठेवलं आणि सकाळी ही फेसबुक पोस्ट मध्ये हे सगळं ओपन झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते सगळे आरोपी अटक सुद्धा केली. तर हे जे दडपण समाजाने निर्माण केलं, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण तसं राजकीय व्यवस्थेला किंवा या सगळ्यांना आपण तशा अर्थानं काही फार उपयुक्त नसतो. पण तरी सुद्धा असं घडल्यानंतर माझी विचारसरणी काय आहे हे सगळ्यांना माहित आहे. मी सर्वच पक्षांच्या बाबतीत टीका करतो, सर्व पक्ष समभाव या पद्धतीने आणि कोणाच्या बाजूने मी असं काही करत नाही. पण तरी सुद्धा तो कुठलाही विचार न करता अगदी उजवे डावे किंवा कुठल्याही प्रकारची विचारसरणी नसणारी सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले. तर मला वाटतं की कार्यकर्त्याचं भांडवल जर कोणतं असेल तर शेवटी लोकांनी तुमचं केलेलं मूल्यमापन आणि लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची असलेली आदराची भावना हीच आहे आणि हीच आपली इथून पुढची पुंजी आहे असं मला वाटतं. अगदी खरं. पण मुळात हे जिथनं सुरू झालं तो नक्की काय प्रकार होता, याच्या आधी तुमच्यावर काय पद्धतीचं दडपण होतं का, कशा पद्धतीनं तुम्ही ते हाताळलं, विषय नक्की काय होता? हा हा 4 जुलैला मी नगर शहरामध्ये मुख्याध्यापक म्हणून आलो. सीताराम सारडा हायस्कूल बागडपट्टी या शाळेच्या. आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही शाळा पूर्णपणे अतिक्रमणांनी वेढलेली आहे. म्हणजे सर्व बाजूंनी अतिक्रमण, की आतमध्ये शाळेच्या जाताही येईना नीट आणि शाळेच्या शेजारी एक पानटपरी होती, ती जवळजवळ 46 वर्षापूर्वीची जुनी पानटपरी होती आणि शाळेच्या भिंतीला ती पानटपरी लावलेली होती. हे सर्वात वाईट. त्यानंतर अनेक जणांनी 4 चाकी गाड्या घेतल्यानंतर पार्किंगला जागा नाही, तर मग कुठे लावायची, शाळेच्या समोर लावून टाकायची. अक्षरशः 2 रांगा करून शाळेच्या समोर सगळ्या 4 चाकी उभ्या होत्या, की शाळा सुटल्यानंतर आमच्या 2 शाळांची 1,500 मुलं बाहेर पडायची. त्या रिक्षा आणि प्रचंड गोंधळ तिथे निर्माण व्हायचा, की ट्रॅफिक जाम व्हायची. आणि म्हणून मग मी वाहतूक शाखेला पत्र देऊन त्या सगळ्या आधी त्या गाड्यावाल्यांना बोलवलं, त्यांना हात जोडले, विनंती केली. पण त्यांनी काही फार त्याला महत्व दिलं नाही. मग वाहतूक शाखेकडून त्या सगळ्या गाड्या काढल्या आणि अतिक्रमण विरोधी पथकाला फक्त एक पत्र दिलं, की या सगळ्या आमच्या टपऱ्या आहेत किंवा हे सगळं रिकामं करा आणि मी विसरून गेलो. अतिक्रमण विरोधी पथक साधारणपणे जुलै एंडला आलं. त्यांनी सगळ्या त्या गाड्या वगैरे सगळ्या काढल्या आणि मी रुटीनचं काम मला वाटलं याचं, कारण अकोल्यामध्ये तर आम्ही दारूची दुकानं बंद केलेली आहेत, तर हे काही टपऱ्या वगैरे सिंपल म्हटलं. आणि बाकी अंतर्गत सुधारणांमध्ये मी पूर्ण लक्ष घातलं. म्हणजे शाळेतल्या मुलांचं वाचन लेखन प्रकल्प सुरू केला, शाळांमध्ये अनेक उपक्रम सुरू केले, मुलांच्या अभिव्यक्तीसाठी प्रयत्न केले, शिक्षकांची वाचन बेशी सुरू केली, शिक्षक वाचायला लागले, शाळेमध्ये शिस्त निर्माण केली, पालक अत्यंत खुश झाले, माझ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आणि शाळा एक आदर्श मॉडेल बनवायची या स्वप्नाला पछाडून मी काम करायला लागलो. पण बाहेर मात्र त्या घटनेचं राग धरून त्यांनी एक 8 दिवसापूर्वी हा प्रकार केला. मी घरी जात असताना मी आणि माझा मित्र त्यांनी 15,000 रुपयाची सुपारी दिली. त्या सुपारीच्या गुंडांनी जवळजवळ 3 माझ्या मित्राला आणि मला मारहाण केली. त्याच्यामध्ये हातावर, पायावर, पाठीवर आणि या डोक्यावर मारहाण केली. तर ते 4 टाके पडलेले. पण खर तर शाळा आपण ज्याला म्हणतो, तर ही शाळा म्हणजे सगळ्या पूर्ण शहराचं असेल किंवा गावाचं असेल, हे एक सॉफ्ट कॉर्नर असतं. शाळेला मदत लागली की शाळा प्रायव्हेट असो किंवा अगदी संस्थांची असो, प्रत्येक कुटुंब उभं राहतं. कारण आजपर्यंत आपण बघतोय की शाळेला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं गेलेलं आहे. असं असताना एक ज्याला म्हणता येईल की याच्या मागे काहीही पर्सनल रिझन नाहीये, कॉज फक्त एवढा आहे की ती टपरी हलवली गेली पाहिजे. आता ह्या टपरी हलवण्यामागचा जो उद्देश आहे तो मला असं वाटतं सगळ्यांनाच तो समजतो. पण इतक्या छोट्याशा कारणाने कुणावर प्राणघातक हल्ला होणं हे, आणि तेही सामाजिक कार्यकर्त्यांवर, त्याबरोबरीनं आज तुम्ही सामाजिक कार्य करताय तर आपण आवाज उठवू शकलो किंवा इतकी लोक मदतीला आली. पण मुळातच समाजात पसरणारी की अतिशय क्षुल्लक कारण आपण ज्याला म्हणू शकू किंवा जे व्हॅलिड कारण आहे खरं तर, की जिथे पान गुटखा मिळतो तिथे तुमची मुलं जर ती खाणार असेल
तर कुठलं भविष्य तुम्ही कशाचा विचार करता? इतका साध्या गोष्टीला सरळ स्वच्छ असताना मात्र त्याच्यासाठी प्राणघातक हल्ला केला जातो आणि तेही नगरसारख्या शहरामध्ये, की जिथे तशी काही फारशी तणावाची परिस्थिती नसते. एक छोटस छानसं शहर म्हणून जिथे समजलं जातं. अशा वेळेला या घटनेकडे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वतः कसं बघताय? शहरं कशी बिघडत चालली आहेत किंवा कशी बेताल आणि बकाल होत चाललेली आहे, किंवा ह्या राजकीयकरण आणि गुन्हेगारीकरण हे एकत्र झाल्यामुळं एकूणच एखाद्या शहराची कशी वाट लागायला सुरुवात होऊ शकते, याची ही मला भयचिन्ह वाटायला लागली. एकूणच आपण सर्वच शहरांमध्ये बघतोय की हा जो पेशन्स ही गोष्ट आहे ती फारच कमी झालेली आहे, आणि आपण कायदा हातात घेऊन समोरच्याला धडा शिकू शकतो हा एक आत्मविश्वास तरुण मुलांमध्ये वाढतोय, हे जास्त मला गंभीर वाटतं. म्हणजे साधा आपण पाहू की पाठीमागून हॉर्न जोरात वाजवला तरी तरी उचलून मारहाण करणं, ओव्हरटेक केलं किंवा जोरात ब्रेक दाबला, कुठलाही विषय असो, किंवा एसटी मध्ये किंवा गाडी बसमध्ये आपण पाहतो जागा धरण्यावरून याच्यावर त्याच्यावर लगेच माणसं हमरी चोपडीवर येतात आणि एकमेकाला मारायला सुरुवात करतात. रीतसर तक्रार करावी असं कोणालाही वाटत नाही. आणि तरुण मुलं तर त्याबाबत इतके बेताल झालेले आहेत की ते सरळ कायदा हातात घेतात. पुन्हा त्यांना असं वाटतं की आपण एकट्याने गाडी चालवली तर ते काय विशेष काही त्याच्यामध्ये थ्रिल नाही. ते टेबल शीट गाड्या चालवणं, त्याचा तो गाडीचा सायलेन्सर काढून टाकणं, रात्रीच्या वेळी गाड्या जोरात चालवणं, गाडीत मोबाईलवर गाणे लावणं, तर त्याच्या आनंदाच्या किंवा थ्रिलच्या ज्या व्याख्या आहेत, चौकामध्ये केक तलवारीने कापणं, तर ह्या सगळ्या याच्यामधून हे एक जे बकालीकरण तरुणाईचं झालेलं आहे, तर या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. एक तर कुटुंब संस्थेचंही लक्षण नाही, लक्ष घरामध्ये नाही. मला सांगा की ही जी मुलं आहेत, समजा ही स्टीलचे रॉड हे हे कुठेतरी यांच्या घरामध्ये कधीतरी यांनी ठेवले असतील ना, यांच्याकडे रॉड आले कुठून? किंवा अ, जो मुलगा गाडी चालवत होता, तर त्याच्या त्याच्या वडिलांची गाडी आहे आणि फक्त 17 वर्षांचा तो मुलगा आहे. तर 17 वर्षाचा आपला मुलगा गाडी चालवतोय, याच्याकडे लायसन नाहीये, ती गाडी देताना त्या पालकाला काही खटकत नाही. तो टिबल शीट डायरेक्ट मारायच्या ठिकाणापर्यंत जातोय, मध्ये दोन सिग्नल लागतात, त्याला कोणी अडवत नाहीये. तर मुळातच कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे, पोलिसच गुन्हेगारांना, टपऱ्यावाल्यांना, या सगळ्या मटका दारू जुगार यांना सामील असणं, तरुणाईकडे राजकारण्यांनी एक हत्यार म्हणून बघणं किंवा एक संचित भांडवल म्हणून बघणं, आणि तरुणाईला अशा प्रकारचं उचकून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा निवडणुकीत आणि इतर वेळी दहशतीसाठी वापर करणं, आणि त्याचबरोबर आमची शिक्षण व्यवस्थेनं मुलांना कुठल्याही प्रकारचं विचार करायला न शिकवणं, संवेदनशील न बनवणं, आणि उद्योगाच्या संधी फारशा उपलब्ध नसणं, अर्ध बेकारी असणं, आणि कष्टकरी वर्गातले गरीब मुलं असल्यामुळे त्यांना जे सुखासीन जगावंसं वाटतं त्या प्रकारच्या यासाठी पैसा हातात नसणं, अशा सर्व कारणातून हा एक असा बेताल एक तरुण वर्ग तयार झालेला आहे, आणि हा वर्ग काही करायला तयार आहे. म्हणजे माझी सुपारी फक्त 15,000 रुपयाची होती, त्याच्यात हे 5 वाटेकरी होते, म्हणजे 3,000 रुपये. 3,000 रुपयासाठी तुम्ही एखाद्या माणसाचा, म्हणजे मी किती मोठा छोटा काय, म्हणजे मी त्याच्यात ती चर्चा करत नाही, पण अं, कुणीही पण, अगदी सामान्य माणसाचा प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. 3,000साठी तुम्ही एखाद्याचा जीव घ्यायला निघता, म्हणजे जगायचीच भीती वाटते प्रत्येक माणसाला. आणि या 3,000मध्ये म्हणजे त्याच्या आयुष्याचं पण रिस्क आहे ना पूर्ण, म्हणजे समोरच्याचं तर आहेच आहे, पण त्याच्या जो स्वतः हे करतोय त्याच्याही आयुष्याचं केवढं मोठं, आणि खास करून तरुण मुलं. म्हणजे एकदा तुम्ही तुमच्या हातनं एखाद्याचा खून झाल्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे ती काही तशी म्हणायला फार इझी आहे किंवा काय असं काहीच नाहीये. तुमचं नाही, आयुष्य फार सुकर होणार आहे असंही नाही, आणि त्याची भीती मुलांमध्ये न राहणं किंवा त्याचा विचार न येणं हे फारच गंभीर प्रकरण आहे. अगदी बरोबर. या म्हणजे आता घटनेनंतर हा सर बोलताय. म्हणजे आता हाफ मर्डरचा 307चा गुन्हा त्यांच्यावर लागलेला आहे, आणि त्याला शिक्षा 7 ते 10 वर्षाची आहे साधारणपणे. म्हणजे 10 वर्ष जरी मुलं आत राहिली, आता या मुलांचं सगळ्यांचं वय 18 ते 22 दरम्यान वयाचं आहे, तर पूर्ण करिअर जाईल ना यांचं याच्यामध्ये. हा. आणि सगळे गरीब कुटुंबातले मुलं आहेत, जे याच्यामध्ये कुणी श्रीमंत कुटुंबातलं नाही. अशा स्थितीमध्ये हे वकिलाला तरी पैसे देऊ शकणार आहेत का? किंवा संपूर्ण त्यांचं जे तारुण्य आहे हे तुरुंगात गेल्यानंतर यांना कुठे नोकऱ्या लागणार आहेत का, यांचं पुढे शिक्षण होणार आहे का, तर कुठलाही विचार करायचा नाही. आणि आपल्याला कोणतरी वाचवेल
याचा एक कॉन्फिडन्स याच्यामध्ये असतो की ते ज्या कोणत्या नेत्याचे किंवा ज्या कोणत्या गुंडाचे भक्त असतात तर ते आपल्या पाठीशी आहेत, काय घाबरायचं, ते सोडवतील आपल्याला. आणि त्यांनी अनेक जण सुटलेले बघितलेले असतात म्हणून यांचा आत्मविश्वास वाढतो ना. त्यांनी काही असं असं केलं, त्याला सोडवलं, त्याला हे केलं, म्हणजे ही उदाहरणं सेट झालेली असतात. आणि म्हणून यांना कायद्याची भीती काय वाटत नाही. काही नाही, 8 दिवस आत जाऊन येऊ, काय फरक पडतो त्यांनी, असं ते. किंवा काही नाही, तो आतमध्ये त्याला पोलिसांनी नेलं होतं, तो फोन आला, त्यांनी त्याला दिलं सोडवून. म्हणजे मुळातच ही पोलीस यंत्रणा भ्रष्ट आहे. पोलीस यंत्रणा तिचं काम प्रामाणिकपणे करत नाही. याच्यामुळे कार्यकर्त्यांनी हे सगळं अंगावर घ्यावं लागतं. अगदी. आणि हे तसं पाहिलं तर ते बूमरँगच आहे, म्हणजे कधीतरी हे फिरून तुमच्याकडे परत येणारच आहे. आज नसेल, उद्या नसेल, पण कधीतरी हे परतच येणार आहे. सर, हे खरं तर तुमच्या धैर्याचं कौतुकच केलं पाहिजे, कारण आज आपण बघतोय की अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी का असे ना, पण लोक ते सोडून देतात की हा ठीक आहे, जाऊ दे, कशाला याच्यात पडायचं, हे काही आपला विषय नाहीये, हा तुमच्या घरचा विषय नाहीये, तुमच्या स्वतःचा विषय नाहीये, शाळेचा असेल आणि शाळेशी निगडीत या सगळ्या संबंधित बाबींचा असेल. एखाद्या शाळेशेजारी टपरी नसावी, गुटख्याची तर फार लांबचीच गोष्ट आहे, पण साधी याची टपरी सुद्धा नसावी याच्यासाठीचे नियम आहेत. पण हे नियम सर्रास धाब्यावर बसवले जातात. आता तुम्ही या सगळ्या घटनेनंतर या तुमच्या मुवमेंटकडे किंवा तुमच्या स्वतःच्या या स्टँडकडे कसं बघता आहात? एक प्रकारे मला मारलं ते बरं झालं असं वाटतं. म्हणजे त्या निमित्ताने या प्रश्नाकडे तरी समाजाचं लक्ष वेधलं गेलं. मुख्यमंत्र्यांना पण मी तेच म्हणालो की माझ्या सांडलेल्या रक्ताचा सन्मान म्हणून तरी तुम्ही आता किमान महाराष्ट्रातल्या या टपऱ्यांच्या बद्दल ज्या किमान बाकीची टपऱ्या जाऊ देत, पण किमान शाळेच्या परिसरातल्या 100 मीटर हा जो GR आहे त्याची अंमलबजावणी करा. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचाही फोन आला होता, त्यांना मी तेच म्हणालो की तुम्ही शिक्षण मंत्री आहात, तुम्ही हे करा. तर सुदैवानं त्याला मुवमेंटचं स्वरूप येत आहे. काल नगर शहरामध्ये जे काँग्रेसचे नेते आहेत किरण काळे ते मला भेटायला आले होते आणि त्यांना गांभीर्याचा विषय कळाल्यानंतर त्यांनी लगेच काल स्वतः वेषांतर केलं आणि वेषांतर करून जे मार्कंडे आणि प्रगत विद्यालय वगैरे जो एरिया आहे गांधी मैदानाचा की जिथे प्रसिद्ध सभा वगैरे होतात नगर शहरातल्या, तर त्या ठिकाणी शाळेपासून अवघ्या 30 मीटर अंतरावर मटक्याची टपरी, 30 मीटर अंतरावर. आणि त्यांनी केवळ तक्रार न करता स्वतः वेषांतर केलं. त्या ठिकाणी जाऊन मटका लावला, 500 रुपयाचा दिले, काहीतरी 200-250 रुपयाचा मटका लावला, त्याची पावती रितसर घेतली आणि ती पावती येऊन बाहेर फेसबुक लाईव्ह करून सगळ्या समाजाला दाखवली. एसपींना वगैरे सगळ्यांना फोन करून बोलून घेतलं. आता लगेच त्या पोलिसांच्या गाड्या आल्या आणि लगेच ती टपरी बंद झाली, सगळं झालं. पण हे करायला किरण काळेंचं काम आहे की किरण काळेंनी हे केल्यानंतर किरण काळेंना पगार आहे का या गोष्टीचा? आणि हे पोलिसांना माहित नव्हती इथं मटक्याची टपरी अनेक वर्ष. म्हणजे तुम्ही त्याच्याकडून हप्ते घ्यायचे, कार्यकर्त्यांनी तक्रारी करून स्वतःचे जीव पणाला लावायचे, व्यक्तिगत दुश्मनी त्या टपरीवाल्यांची घ्यायची. आणि मग किरण काळे म्हणाले की होय, मी सर्व नगर शहरात रोज 2-2 शाळांमध्ये चालणार आणि या प्रकारचं केलं. काल त्यांनी टोपी घातली आणि टोपीवर मी हेरंब कुलकर्णी अशा प्रकारचं लिहिलं आणि तशी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की आता हा हेरम सरांचा विषय नाही, आपला सगळ्यांचा विषय. मग महापालिका जागी झाली आणि काल मग संध्याकाळी महापालिकेने एक मोठं पत्र काढलं आणि त्याच्यामध्ये नगर शहरातल्या सर्व शाळांच्या परिसरातल्या आम्ही सर्व पानटपऱ्या रिकाम्या करतो आहोत, म्हणजे त्या काढून टाकतो आहोत, आपापल्या टपऱ्या काढून घ्याव्यात, नुकसान झाल्यास हे झालं. आणि मग त्यांनी असं उद्या आजपासून ते कारवाई करते. मला याची पूर्ण खात्री आहे की ही मोहीम अतिशय यशस्वी होणार, अत्यंत गंभीरपणे चालणार, सर्व टपऱ्या निघणार. फक्त माझी उत्सुकता ही आहे की किती दिवस निघणार, म्हणजे माझे टाके निघेपर्यंत थांबणार, चर्चा थांबेपर्यंत थांबणार, दिवाळी दसऱ्याची गडबड एकदा संपली की परत त्या टपऱ्या जागेवर जाणार. कारण त्याच्यावर जे प्रेशर करायला शिक्षक मुख्याध्यापक पण आता घाबरतील ना, किंवा हेरम कुलकर्णी सारख्या माणसाला जर मारतात तर आपलं काय, अशा पद्धतीने येऊ लागेल. म्हणून मला असं वाटतं की तू जे सुरुवातीला म्हणालीस की पालक किंवा समाज जो आहे त्यांचं हे काम आहे ना, ज्यांची मुलं शिकतात त्यांना नाही का काळजी या गोष्टीची की बा या ठिकाणी आपल्या टपरी आहे, बा या ठिकाणी दारूचं दुकान आहे. कारण ती टपरी नुसती टपरी नसते, तिथे सगळे गुंडपोरं संध्याकाळी उभे राहतात, दिवसा उभे राहतात. मग ते जाणाऱ्या शाळेतल्या मुलींना छेडतात, एखाद्या मुलीवर काहीतरी शेरेबाजी करतात, पचकन थुंकतात. ते ह्या टपऱ्या त्या अर्थाने गुन्हेगारीची केंद्र बनतात नंतर, हो की नाही? म्हणजे त्या ठिकाणी मग नंतर गांजा मिळायला लागतो त्या ठिकाणी. बरोबर. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की कॅच यंग म्हणतात ना, तर हे वाक्य टपरीवाल्यांनी या व्यसनवाल्यांनी अगदी त्यांचं म्हणजे
त्यांची टॅगलाईन येते कॅच देम यंग, की लहान मुलांना एकदा पकडायचं म्हणजे मग 12-13 वर्षाच्या वयात जर त्यांना ती सुगंधी सुपारी वगैरे वगैरे खायची सवय लागली, त्याची किमती पण कमी असतात एकदम. त्या सुगंधी सुपारी वगैरे अगदी ₹5, ₹10 अशा असतात. आणि मग ती एकदा चटक लागली की मग हळूहळू गुटखाकडे प्रवास सुरू होतो. मग हळूहळू गांजाकडं, सिगारेट, गांजा आणि मग केमिकल ड्रग्ज वगैरे इथपर्यंत जातात. म्हणून लहान वयात ते समोर नसलं पाहिजे. आणि समोर असल्यानंतर काय होतं की तुमची नजर मरते आणि मग त्याचा जो धक्का बसायला लागतो तो बसत नाही. आणि म्हणून दारूच्या दुकानाची जाहिराती नसल्या पाहिजे. दारूची दुकानं शाळांसमोर नसली पाहिजेत. कारण तो एक टॅबू आहे, म्हणजे तो नसलाच पाहिजे आपल्या याच्यामध्ये. तर ते समोर नसता कामा नये शाळांच्या. आणि एवढी छोटी गोष्ट यार तुम्ही, म्हणजे ऍक्च्युली दारू बंदीच पाहिजे, व्यसन बंदीच पाहिजे, गुटखा बंदी आहे. आम्ही फक्त म्हणतो 100 मीटर. 100 मीटर म्हणजे काय? पण तिथं सुद्धा आम्ही घुसणार, तिथं आम्ही सुद्धा धंदा करणार, तिथं सुद्धा आम्ही आमचा हक्क येतो अंमली पदार्थ विकून. म्हणजे कोठारी आयोग जो प्रसिद्ध आयोग आहे, त्या कोठारी आयोगात एक वाक्य आहे की भारताचे भवितव्य या शाळांच्या इमारतीमध्ये, शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये घडते आहे, असं कोठारी आयोगाचं एक प्रसिद्ध वाक्य. तर हे असं भवितव्य घडवणार आहात का तुम्ही? इकडे मटक्याची टपरी, इकडे जर समोर दारूचं दुकान, इकडच्या बाजूला पान टपरी आणि मध्ये भारताचं भवितव्य आहे. अगदीच. खरं तर शाळेच्या म्हणजे व्यसन इतर ठिकाणी तर आपण सातत्यानं बंदी हा विषय लावून धरतोच, पण इतर ठिकाणांपेक्षा शाळेच्या ठिकाणी हे सगळ्यांनी सेन्सिटिव्हली खरं तर पाळलंच पाहिजे. म्हणजे आपली मुलं असो किंवा नसो, पण मला दिसतंय की शाळेच्या शेजारी हे आहे तर तिथेच लगेच ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. पण पुन्हा तोच प्रश्न येतो सर, की ऑब्जेक्शन घेतल्यानंतरची जी काही कारवाई असते किंवा आपलं जे शत्रुत्व तयार होतं ते कसं हँडल करायचं. आता एवढ्या सगळ्या घटना झाल्यानंतर तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला, तुम्हाला असं वाटतंय का की नाही आपण सिक्युअर आहोत किंवा आपण आता ही गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतो? याच्या आधीचा उत्साह आणि या घटनेच्या नंतरची तुमची रिॲक्शन, या सगळ्यामध्ये तफावत तुम्हाला वाटतेय? नाही वाटत. मी जेव्हा स्वतःला आतून तपासलं तर नाही झालं व्हायबल. म्हणजे ज्या क्षणी मी खाली पडलो तेव्हा सुद्धा मी नॉर्मल होतो. मी माझ्या मित्राला ओरडून म्हणत होतो, "अरे गाडीचा नंबर घे, गाडीचा नंबर घे." म्हणजे मला तिथे काही वाटलं नाही. आणि नंतर तर मग लोक भेटायला यायला लागल्यानंतर तर माझा आत्मविश्वास अजून वाढत गेला, की अरे वा, म्हणजे समाज पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. माध्यमांनी ज्या प्रकारे साथ दिली, तर ते एक माझ्या दृष्टीने आता एक संरक्षण कवच तयार झालेलं आहे. म्हणजे ही घटना सर्वांना माहीत झाल्यामुळं आणि सर्व प्रकारची लोक आता माझ्या पाठीशी नगर शहरात असल्यामुळे, सर्व राजकीय पक्षांचे आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे आणि पत्रकार, त्यामुळं आता मला किंचितही या गोष्टीची भीती वाटत नाही. आधी वाटत नव्हती. उलट अशा प्रकारच्या हल्ला हा तुम्हाला घाबरवण्यासाठी असतो किंवा तुमचं स्पीड कमी करण्यासाठी केलेला असतो. त्यामुळे याला उत्तर तुम्ही तितक्याच आक्रमकपणे काम करणं आणि माझ्यामध्ये काही फरक पडला नाही, हा मेसेज देणं, अंडरलाईन करणं, हाच त्याच्यावरचा उपाय असतो. आणि म्हणून ही जी आता मोहीम सुरू केलेली आहे, तर ती मोहिमेमध्ये मी सोबत आहे. मी तर उलट आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं सुचवतोय की नगर शहरातल्या सगळ्या मुख्याध्यापकांची एक परिषद आपण घेऊ. त्याला पोलीस अधीक्षक सगळेजण आपण बोलूयात आणि त्यांच्या समोर हा विषय आपण मांडूयात की शाळांमधली जी व्यसनाधीनता आहे त्याच्यावरची. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पण मी विनंती केली की नगर शहराचं हे जे गुन्हेगारीकरण होत आहे आणि तरुणाई ज्या प्रकारे नासवली जाते आहे, तर या तरुणाईच्या भवितव्यासाठी सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजकारणाच्या जागी राहील, पण सर्व पक्षांनी तरुणाईचा अशा प्रकारे वापर करणं थांबवायला पाहिजे. याच्याबद्दल सुद्धा एक परिषद आपण घ्यायला पाहिजे. तर ते काही होणार नाही. म्हणजे हा एक आयुष्यातले एक काय आपण विसरून जाण्यासारखी गोष्ट अशा दृष्टीने मी इकडे बघेन. एक आपल्याला जसं आपल्याला गर्दीत एखादा धक्का लागतो आणि आपण 2 मिनिटात पुढे गेल्यावर तो विसरून जातो, तसं मी हा धक्का विसरून जाईल. कारण अजून मला आयुष्यात खूप पुढची मोठी कामं करायची. अगदी. खरं तर एखादं काम करायला अशी वाईट घटना खरं तर व्हायला नकोय, पण तरीही या वाईट घटनेनंतर का होईना, पण या सगळ्या मुवमेंटचं, व्यसनांच्या विरोधातल्या मुवमेंटचं मला असं वाटतं की केवळ हेरम कुलकर्णी यांचं काम नाहीये, तर प्रेक्षक म्हणून आपल्या सगळ्यांचंही तितकंच काम आहे. गरजेचं नाही की ही मुवमेंट फक्त अहमदनगर शहरापुरती मर्यादित राहायला हवीये. तुमची मुलं असतील, तरुण मुलं असतील, यांना चुकीच्या मार्गावर जाण्याचं, रोखण्याचं पहिलं पाऊल कुठलं असेल तर ते म्हणजे व्यसनांपासून त्यांना वाचवणं असेल. आणि अगदी शाळेच्या प्रांगणात असतील तर मला असं वाटतं की तिथे निषिद्ध म्हणूनच आपण केलं पाहिजे. त्यामुळे आपली मुलं त्या शाळेत असो नसो,
पण आपण याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, कारण नंतर हे बुमरँग फिरून शेवटी समाज स्वास्थ्य म्हणून आपल्याच अंगावर येणार आहे. कधीतरी आपल्याला रस्त्यावर आपल्यालाही उतरायचंय, कधीतरी आपलीही मुलं पुढे प्रोग्रेस करू बघणार आहेत. त्यामुळे केवळ आपल्या मुलांसाठी नाही तर इतर मुलांसाठीही, इतर तरुणालाही व्यसनांपासून वाचवण्यासाठी हेरम कुलकर्णींच्या निमित्ताने का होईना पण ही मुवमेंट सुरू झाली आहे. या सगळ्याचं आपण स्वतःहून स्वागत करूया आणि मला असं वाटतं इथून पुढे ही मुवमेंट अशीच चालू राहील अशी आशा व्यक्त करूया. आणि सर, तुमच्या धैर्याचं खरोखरच कौतुक आहे, कारण तुमच्या निमित्ताने किमान एक गोष्ट तर आहे की सगळ्यांना एक तर झालंय की कुठल्याही गोष्टीचं राजकीयकरण प्रत्येक वेळेला होतच असं होऊ शकत नाही. जर तुम्ही तितके खमके असाल, तुम्ही तितक्या ठामपणे आपली भूमिका मांडू शकत असाल तर राजकारणी जे आहे ते तुमचा उपयोग करून घेऊ शकत नाही. त्यामुळे आपली ध्येय असतील ती सुस्पष्ट असतील तर या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं महाराष्ट्रातली खूप मोठी घटना म्हणायला लागेल, ज्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींचीही पुष्टी आपल्याला करता येऊ शकेल. आणि सतत रडण्यापेक्षा कधीतरी लढणंही आपण स्वीकारलं पाहिजे, जे हेरम सरांनी निवडलेलं आहे. आणि सर, आम्ही मॅक्स महाराष्ट्र असेल, मॅक्स महाराष्ट्राची पूर्ण टीम असेल, या मुवमेंटमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि येत्या काळामध्ये ही मुवमेंट अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर सुरू राहील यासाठी मॅक्स महाराष्ट्र जी आवश्यक आहे ती मदत माध्यम म्हणून आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत करत राहू. तुर्तास मला फक्त तू आता जो शेवटी मुद्दा मांडला तो फार महत्वाचा वाटतो की पालकांनी आणि समाजातल्या जागरूक नागरिकांनी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या शाळा असतील त्या शाळांच्या परिसरात अशा जर टपरे असतील तर त्याच्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे. तो GR शासनाचा आहे आणि तो GR असा आहे 2015चा की 100 मीटर मध्ये कुठल्याही प्रकारचं अंमली पदार्थाची विक्री करणारं कोणतंही दुकान नसलं पाहिजे, टपरी नसली पाहिजे. तर या GRच्या अंमलबजावणीचा आग्रह पालकांनी आणि यांनी जर महाराष्ट्रभर धरला तर मला असं वाटतं ती एक मोठी मुवमेंट सुरू होऊ शकते आणि त्याच्यामधून एक महाराष्ट्रात किमान शिक्षण क्षेत्र हे तंबाखूमुक्त होऊ शकतं. आणि म्हणून मीडियाला पण माझी अशी विनंती आहे, माध्यमांनी सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये काही शाळांचे सर्वेक्षण करून या ठिकाणी दुकानं आहेत, हे आहेत असं करून तिथल्या स्थानिक प्रशासनावर दडपण आणलं पाहिजे असं. अगदीच मी तेच म्हटलं की मॅक्स महाराष्ट्र तर आहेच आहे, पण या निमित्ताने आपण सगळ्यांना आवाहन करूया की या मुवमेंटमध्ये तुम्हाला ज्या कुठल्या पद्धतीनं सामील होता येईल त्या पद्धतीनं तुम्ही नक्की सामील व्हा. तुम्हाला काही मदत लागली तर मॅक्स महाराष्ट्र आणि हेरम सर अशा दोन्हीही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू. पण सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आजारपणातही तुम्ही इथे येऊन आम्हाला सहकार्य केलं, जेणेकरून आपल्याला प्रेक्षकांपर्यंत हे सगळे मुद्दे मांडणं आणि एखादा हल्ला झाल्यानंतर तुम्हीही निडरपणे त्याला सामोरं जाऊ शकता याचं एक उदाहरण तुम्ही समोर ठेवलं. थँक्यू सो मच. आपण इथेच थांबूया आता.